एक काळ असा होता जेव्हा राज ठाकरेंची एक हाक आणि मुंबईचे रस्ते गजबजायचे। मात्र आज परिस्थिती बदलली आहे। ज्या शिलेदारांनी मनसेचा पाया रचला तेच आता साथ सोडून जाताना दिसतात। मुंबईच्या राजकारणामध्ये ऐन रणधुमाळीमध्ये राज ठाकरेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। संतोष धुरी जो चेहरा मनसेच्या आंदोलनाचा अग्रभाग होता तोच आज कमळाच्या गोटात सामील झाला। हे केवळ पक्षांतर नव्हे तर ठाकरे बंधूंच्या युतीला बसलेला हा पहिला जबरदस्त तडाखा मानला जातोय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये झालेल्या युतीमुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा दावा करत संतोष धुरींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तसंच भाजपमध्ये प्रवेश करताच धुरी यांनी राज ठाकरेंवर आणि युतीच्या चर्चेवर अत्यंत गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला। आमच्या साहेबांनी अख्खा पक्ष त्यांच्या समोर सरेंडर केला असल्याचं संतोष धुरी म्हणालेल्या। तसंच आकडा समजावून सांगताना आकडा दाखवताना 52 जागांचा आकडा मिरवला जात असला तरी त्यातील जेमतेम 7 ते 8 जागा येतील की नाही याची शंकाही संतोष धुरींनी व्यक्त केली। दरम्यान आम्हाला ज्या हक्काच्या जागा हव्या होत्या त्या न देता केवळ बाद झालेल्या जागा आमच्या पदरात टाकल्या गेल्या असा आरोपही संतोष धुरींनी केला। दरम्यान ज्या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि त्यांच्या उमेदवारांची नावं आधीच खराब होती अशा जागा मनसेला देऊन आमचं खच्चीकरण करण्यात आल्याचं संतोष धुरींनी म्हटलंय। त्यांनी केलेले आरोप नेमके काय आहे ते आपण सविस्तर पाहूया। आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52 आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या। माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता। ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर। मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही, आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहेत तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे। बोलो हरकत नाही, 190 घ्या 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा चला। मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं हरकत नाही 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं। मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला। ठीक आहे, हरकत नाही। आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। संतोष धुरींनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला या संदर्भातलं सविस्तर स्पष्टीकरण आपण त्यांच्याच तोंडून या क्षणी ऐकलं। मात्र त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे ज्या पक्षाला आमच्या साहेबांनी सरेंडर केलेलं आहे असा आरोप केला त्याच पक्षाच्या असलेल्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मात्र संतोष धुरींच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्या काय म्हणतात पाहूयात। मला काल रात्री खूप उशिरा कळलं की
संतोष धुरी भाजपात गेले. खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनीच पश्चाताप नक्की होईल त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्यांनी तुम्हाला ओळख दिली ना, त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे. तुमच्या बापाने ठेवली हिरवी रक्त. दरम्यान मनसेमधून भाजपत गेलेल्या संतोष धुरी यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊयात. तर 2006ला मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंचे खंदे समर्थक ही संतोष धुरींची ओळख. प्रभाग क्रमांक 193 म्हणजे दादर माहीम मधून नगरसेवक. मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग आणि मनसेचा आंदोलनांचा चेहरा ही संतोष धुरींची आणखी एक ओळख. राज ठाकरेंच्या मर्जीतले नेते अशीही त्यांची ओळख. तर अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक भूमिका संतोष धुरींनी आजपर्यंत मांडली. रेल्वे भरती, दुकानांवरील मराठी पाट्या आणि स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलेली आंदोलनं संतोष धुरींच्या नावानंच परिचित. भोंग्यांविरुद्धच्या आंदोलनात तर मुंबईत आघाडीवर राहून नेतृत्व देखील संतोष धुरींनी स्वीकारलं. मध्य पश्चिम मार्गावरती रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात त्यांनी आवाज उठवला. तर दादर माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे संघटन मजबूत करण्यामध्ये संतोष धुरींचा मोठा वाटा. तर महापालिकेत उमेदवारी नाकारल्यानं मनसेला जय महाराष्ट्र. संतोष धुरी यांचा अल्प परिचय पाहिल्यानंतर